नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज अतिशय महत्त्वाच्या एका मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत। थोड्याच मिनिटामध्ये, थोड्याच काळामध्ये, परंतु अतिशय महत्त्वाची एक समस्या जाणून घेणार आहोत। काय? टीईटी परीक्षेतील गोलमाल। म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 रोजी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा दिली। नव्यानं शिक्षक होऊ पाहणाऱ्या, नव्यानं शिक्षिका होऊ पाहणाऱ्या किंवा सेवेत असणाऱ्या 4 ते 5 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली। उत्तर सूची आली, आक्षेप नोंदवले। आक्षेपाचं काय झालं तुम्हाला माहिती आहे? एकाही प्रश्नात बदल नाही का, काय नाही का, तसेच्या तसे 1-2 प्रश्न कसे बसे चेंज केले। अनेक प्रश्नांमध्ये चुका, अनेक प्रश्नांच्या उत्तरामध्ये अचूक पर्याय नाहीये, चुकीचे उत्तर दिलेले। हे सगळं असताना ते तसंच निकाल लावला गेला आहे। आणि म्हणून हा निकाल आणि ही उत्तर सूची अशी का आली यासाठी आजचा मुद्दा आहे, दूध का दूध और पाणी का पाणी। म्हणजे काय? पुराव्यासह तुम्हाला सांगणार प्रश्न कसे चुकीचे आणि काय यांनी आक्षेप स्वीकारलेले नाही। याचबरोबर एक या प्रश्नाच्या माध्यमातून एक टॉपिक सुद्धा आपण क्लिअर करणार। ओके, म्हणजे हा आजचं लेक्चर हे या घोटाळ्याबद्दल तर आहेच आहे, त्याचबरोबर टीईटी, सीटीईटी, केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी, अभियोग्यता या सगळ्यांसाठी असणारा एक टॉपिक सुद्धा याच्यामधून क्लिअर होणार आहे। पहा, सगळ्यांनी कुठं जायचं नाही, एकदा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करून ठेवा। आता हा प्रश्न नंतर वाचा, अगोदर तुम्हाला सांगतो की दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी टीईटी परीक्षा झाली। ओके, त्यानंतर मग उत्तर सूची आली। उत्तर सूची आल्यानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी काही कालावधी दिला। यामध्ये जे सुमारे 5% खात्रीशीर पास होते, त्यांना या आक्षेपाचं काय चुकानाक प्रश्न आम्हाला काही घेऊन देणं पडलं, आम्ही पास आहेत। 2-4 प्रश्न इकडे काय तिकडे काय, आम्हाला काय फरक पडत नाही, 82 काय 83 काय, आम्ही पास आहेत, यांनी आक्षेप नोंदवलेच नाही। गरजच नाही ना, आपल्याला काही गरज आहे। यानंतर 90% लोक हे खात्रीशीर, 90% लोक हे खात्रीशीर नापास। मग 82-83 2-4 प्रश्न इकडं तिकडं, यामुळे यांच्यामध्येही काहीच फरक पडत नाही, हे नापासच आहेत 75%। हे म्हणले आम्हाला काय फायदा आहे आक्षेप नोंदवून। मग अशा 95% लोकांनी आक्षेप नोंदवलेच नाही। राहिले किती? राहिले 5%। या 5% वाल्यांनी पैकी निम्म्या लोकांनी विचार केला, कोणतरी आक्षेप नोंदवणारे क्षणात चुकलेले प्रश्न होतील बदल, आपल्याला काय? निम्म्या लोकांनी आक्षेपच नोंदवले नाही आणि मग मुदत संपल्यानंतर सर आम्हाला बी मिळतील का मार्क? तुम्हाला काय त्रास झाला होता, का नाही नोंदवले? किती वाईट सोच बघा भारताची, आपल्या सर्वांची। भारतीयच लोक म्हणून आपण 80 वर्ष झाले तसेच गुलामगिरी मध्ये जीव जगल्यासारखे, स्वातंत्र्य मिळून सुद्धा। तिकडे वर सिंध गांधार प्रांतावर आक्रमण केलं, जाऊ द्या, इकडचे लोक म्हणत होते जाऊ द्या, सुलतान आले तिकडे लुटलं, मग सारा हिंदुस्थान जिंकला, अयो आता गुलामगिरीत गेलो, अशी परिस्थिती। तो अलेक्झांडर आला, पोरस त्याच्या विरोधात लढत असताना मगध साम्राज्यानं त्याला साथ दिली असते तर अलेक्झांडर मारला गेला असता, संपला असता, सगळं संपलं असतं। पण नाही, मगध म्हणलं आमच्यावर कुठं आक्रमण केलंय। मात्र महाराष्ट्रानं असा विचार एकदा केला 14 जानेवारी 1761 पानिपतच्या 3ऱ्या लढाईमध्ये। आणि या महाराष्ट्राच्या नव साऱ्या हिंदुस्थानच्या रक्षणासाठी पानिपतवर रणसंग्राम झाला, प्रचंड रक्तपात, कित्येकांनी बलिदान दिले। तेव्हा कुठं हा भारत अबाधित आहे राहिला, ही भूमिका, हा विचार केला पाहिजे। इथं मात्र निम्म्या लोकांनी, ज्यांना फायदा होणार होता त्यांनी सुद्धा आक्षेप घेतला नाही। फक्त आणि फक्त 2.5 म्हणजे 2.5% किंवा त्यापेक्षा कमी लोकांचे आक्षेप आहेत, म्हणून तुमच्या आक्षेपाला व्हॅल्यू नाही, वाचले नाही, काहीच नाही। सुधारणा करेक्शन तर सोडूनच द्या, प्रश्न रद्द पण वाचलेच नाही। शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरामध्ये, ही भूमिका आहे। चुकलेले प्रश्न, हे झालेले घोटाळे कोणीतरी दुसऱ्यानं सोडवावे, मी कशाला तोंडावर येऊ?
अनेक जण मला सांगतायत, अहो सर कशाला तोंडावर येतात, सरकारच्या तोंडावर येणं सत्तेपुढे शहाणपणा टिकत नाही. हे माहिती असलं तरी माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे की चुकीच्या गोष्टीला विरोध करायची धमक ठेवायची आणि बरोबर योग्य गोष्टीला साथ देण्याची धमक ठेवायची आणि मी शेवटपर्यंत ठेवणार. गेल्या 18 वर्षे शिक्षक भरतीमध्ये काम करत असताना हे तत्व जे आहे, जाहिरात नाही परिपूर्ण रिझल्ट, आणि तो रिझल्ट देत असताना प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, शासनाच्या विरोधात लढण्याची धमक आपण ठेवतो. तुम्हा सर्वांना उमेदवारांना माझे अजूनही इथून सगळा प्रवास अजून खूप मोठा आहे आणि हा प्रवास करत असताना तुम्हा सर्वांना विनंती आहे, खऱ्या अर्थानं आव्हान आहे. काय काय आव्हान आहे? हमारे देश में ऐसे घोटाले क्यों है, सफेद लिबास और दिल काले क्यों है, फिर भी देश इनके हवाले क्यों है. जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, झूठ के हाथों में तलवार और भाले रहेंगे, तब तक इंसान रहेगा भूखा और शैतान के मुंह में निवाले रहेंगे, शैतान के मुंह में निवाले रहेंगे. आता हा प्रश्न, आणि तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी क्लिअर पहा की दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? मग सानिध्याचा, सादृश्याचा, सादृश्यतेचा, प्राथमिकतेचा, नवीनतेचा. परीक्षा परिषदेने उत्तर दिलं सादृश्यतेचा. मात्र पर्याय क्रमांक 2च उत्तर नाहीये, पर्याय क्रमांक 1 पण आहे, पर्याय क्रमांक 3 पण आहे, पर्याय क्रमांक 4 पण आहे. हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे होता किंवा सगळ्यांना मार्क्स द्यायला पाहिजे होते. आता हा प्रश्न फोडून सांगतो संदर्भासह, आपल्याकडे सुट्टी नसते. पहा इथं विकास व अध्ययनाचे मानसशास्त्र डॉक्टर किशोर चव्हाण शिक्षण तज्ज्ञ आहेत, नामांकित मानसशास्त्राचे लेखक आहेत आणि त्याच्यामुळं यांचं पुस्तक संदर्भ म्हणून तुम्हाला सांगतो. आणि इथं पहा काय तर कल्पनांचे साहचर्य या टॉपिकवरचा तो प्रश्न आहे. कल्पनांचे मुक्त साहचर्य खालील नियमानुसार घडून येत असतं. सानिध्याचा नियम, साधर्म्याचा नियम, विरोधाचा नियम, प्राथमिकतेचा नियम, आधुनिकतेचा म्हणजेच नवीनतेचा नियम, वारंवारितेचा आणि प्रबलतेचा नियम. हे सगळे नियम आहेत. त्याचं पहा विश्लेषण दिले. पहिल्या क्रमांकाला सानिध्याचा नियम आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला साधर्म्याचा नियम आहे, सर्वात महत्वाचा सानिध्याचा आहे, तेच उत्तर दिले नाही बघा. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला इथं विरोधाचा नियम आहे, चौथ्या क्रमांकाला प्राथमिकतेचा नियम, नवीनतेचा म्हणजेच आधुनिकतेचा नियम 5व्या क्रमांकाला आहे. त्यानंतर 6व्या क्रमांकाला वारंवारितेचा, 7व्या क्रमांकाला प्रबलतेचा नियम. एक एक नियम फोडून सांगतो, स्पष्ट करून सांगतो, शिकायचं, समजून घ्यायचं. कल्पनांचे साहचर्य म्हणजे काय? अगोदर कल्पना म्हणजे माहिती असायला पाहिजे काय तर घेतलेल्या अनुभवाच्या जोरावर नवीन मानसिक प्रतिमा तयार करणं, नवा वेगळ्या प्रकारचा अनुभव तयार करणं, याला म्हणतात आपण कल्पना. म्हणजे आपण पक्षी पाहिला की अशा प्रकारे माणूस उडू शकतो का, त्याच्यातून विमानाचा शोध लावला. आपण माशामध्ये पोहणारा, पाण्यामध्ये पोहणारा मासा पाहिला, अशा प्रकारे माणूस, मग जलपरी आली. कल्पना, अशा प्रकारच्या कल्पना आपण तयार करतो. शेजारचा मुलगा अधिकारी झाला, कलेक्टर झाला की आपण सुद्धा घरात बसल्या बसल्या अभ्यासाशिवाय त्याचा आनंद घेण्यासाठी कल्पना करतो. काय तर यूपीएससीचा निकाल लागला, देशात माझा पहिला नंबर आला, मी IAS झालो, साऱ्या गावागावात सत्कार केला जात होता. त्या सत्कारामध्ये ती सुद्धा आली होती, टाळ्या वाजित होती, आमचा सोन्या कलेक्टर झाला. आणि तेवढ्यात वडिलांनी हाक मारली, काय करतो, कल्पनेतून बाहेर आला, अरे सोड गुरा, झालाय ना आपा, सोड गुरा. तिच्या माग पळता कल्पना. आता कल्पना म्हणजे कळलं. आता साहचर्य लक्षात राहू द्या. तुम्हाला एका तुमच्या मित्राबद्दल, कुटुंबातल्या एखाद्या सदस्याबद्दल अशी भावना असेल की तो तुमच्या जवळ इथं प्रत्यक्ष नसताना सुद्धा त्याची साथ माझ्या सोबत आहे, याला म्हणायचं साहचर्य, सहसंबंध, साहचर्य. आता हे साहचर्याचं उदाहरण सांगितलेलं थोडं वेगळ्या डिपार्टमेंटचं आहे. मी मानसशास्त्र अध्ययन अध्यापना संदर्भाचं साहचर्य सांगतो तुम्हाला. मग अगोदर हे उदाहरण पहा. चित्रपटा संदर्भाचं उदाहरण घेतलंय कारण आपल्याला ते जरा जास्त पटतं, जास्त आवडतं. शाहरुख खान म्हटलं की शाहरुख खान बरोबरचे अनेक फेमस चित्रपट, कुछ कुछ होता है, कुछ कुछ होता है, मरता साथ, लगेच काजोल आठवते. तर अशा रीतीने साहचर्य, एक व्यक्ती दिसला, आठवला की
त्याच्यासोबत आपण एक दुसरा व्यक्ती जोडलेला असतो, त्याला म्हणतात कल्पनांची साहचर्य. एखादा अनुभव घेत असताना, एखाद्या व्यक्तीबद्दलचा अनुभव घेत असताना आपण त्या व्यक्तीच्या संदर्भात असणाऱ्या व्यक्ती, वस्तू, घटना त्या व्यक्तीशी जोडत असतो. म्हणून ती व्यक्ती दिसली, आठवली की आपल्याला त्या व्यक्तीच्या संदर्भाच्या व्यक्ती, त्या घटना, त्या वस्तू आठवतात. त्याला म्हणतात कल्पनांचे साहचर्य. कल्पनांचे साहचर्य. म्हणून अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये एखादी संकल्पना शिकवत असताना अध्यापकांनी, शिक्षकांनी समानार्थी शब्द सांगायचे असतात, विरोधार्थी शब्द सांगायचे असतात, त्याच्या संदर्भाच्या घटना सांगायच्या असतात. बरोबर आहे. तर अशा रीतीनं एक उदाहरण, अजून दुसरं उदाहरण पहा. खडू म्हटलं की फळा आठवणार आणि फळा म्हटलं की खडू. का बरं? खडू तर दिसायला वेगळा आहे, साधर्म्य आहे, त्याच्यामध्ये समानता आहे का नाही? खडू वेगळा आहे, इथं खडू, आणि हा फळा. तरी बी का आठवतंय? हा काळा, हा पांढरा, तरी का? तर इथं साहचर्य निर्माण झालंय. सानिध्य नेहमी बरोबर असतात. नुसता फळा असून उपयोग नाही, नुसता खडू असून उपयोग नाही. दोन्ही बरोबर असले तर काम होणार आहे? साहचर्य. साहचर्याच्या शेकडो उदाहरणं, किती उदाहरणं देते. नुसतं राहू म्हटलं ना, तुझ्या राशीत राहू आलाय. आता मला राशी भविष्य कळत नाही, पण सांगतो, राहू म्हटलं ना लगे केतू आठवणार. राहू म्हटलं की केतू आठवणार. हे साहचर्य आहे. अनेक वेगवेगळ्या बाबतीतलं साहचर्य आहे. आता तुम्हाला म्हटलं बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, लगेच तुम्हाला तुमच्या गावातली बसंती नाही, माझ्या गावातली बसंती नाही आठवायची, तर तुम्हा हेमा मालिनी आठवणार, शोले मधली बसंती आठवणार. कितने आदमी ते, एवढं म्हटलं की तुम्हाला दुसरा कोण नाही. तर तो हा विलन कोण आहे मला माहित नाही, अमजद खान का काय नाव त्याचं, तो विलन आठवणार, धर्मेंद्र आठवणार, बिगर हाताचा ठाकूर आठवणार, अमिताभ बच्चन आठवणार. बरोबर आहे की नाही? तर अशा रीतीनं एक डायलॉग म्हटलं की तुम्हाला एवढं सगळं आठवायला लागलं का? त्या डायलॉग बरोबर तुम्ही अनेक व्यक्ती जोडलेल्या आहेत, त्या डायलॉग बरोबर अनेक घटना जोडलेल्या आहेत, त्या डायलॉग बरोबर अनेक नावं, अनेक डायलॉग तुम्हाला लगेच आठवणार आहे. साहचर्य. साहचर्य. अशा रीतीनं साहचर्य म्हणजे काय या उदाहरणांच्या आधारे आपण समजून घेतलं. आता साहचर्य हे कोणकोणत्या नियमानं घडून येत असतं? तर 7 प्रामुख्याने नियम आहेत. त्यातले पहिले 3 नियम अतिशय महत्वाचे. सानिध्याचा नियम सर्वात महत्वाचा, साधर्म्याचा नियम परीक्षा परिषदेने हा दिलाय आणि 1 नंबरचा टाळलाय. किती दुर्दैवाची गोष्ट. विरोधाचा नियम, प्राथमिकतेचा नियम, आधुनिकतेचा नियम, वारंवारितेचा नियम, प्रबलतेचा नियम, हे 7 नियम थोडक्यात सांगतो. पहिला नियम सानिध्याचा. सानिध्याचा म्हणजे जवळ. पण आपण अनुभव घेत असताना अशा प्रकारे आपण अनुभव घेत असतो आणि त्याच्यामुळं तशाच पद्धतीचं साहचर्य म्हणजे काय? तुम्हाला जर असं विचारलं की बाबा रे इथं काय दिसतंय तुम्हाला, तर तुम्ही म्हणाल 3-3च्या टिंबांचे 3 ग्रुप आहेत. 3-3च्या टिंबांचे 3 ग्रुप आहेत. असं का म्हटले तुम्ही? असं का नाही म्हटले 9 टिंब आहेत, 9 गोल आहेत छोटे? असं का नाही म्हटले? कारण हे जवळ आहेत, हे जवळ आहेत, हे जवळ आहेत आणि म्हणून 3-3. बरोबर आहे की नाही? तर सानिध्य याच्या पाठीमागं काय? ते जवळ आहेत. आपण सहज म्हणतो अरे 4 लिंबाचे झाडे गेले. 4 कसे काय? 400 गेले असतील तर 4च कसं काय? 4 जवळ होते. 4 जवळ होते. अशाच पद्धतीने आपण अनुभव घेत असतो. गेस्टाल्ट मध्ये हे सगळं पाहिलंय आपण. बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण, बाह्य उद्दीपकांची गाठ, म्हणजे अशा पद्धतीचे अनुभव घेतो आणि त्या अनुभवावरून आपल्याला स्मरण सुद्धा तसंच होत असतं. तशाच पद्धतीने आठवतं. परवा तेरवा विधानसभेमध्ये असणारा आपला एक विद्यार्थी भेटला आणि तो भेटला, 2 गोष्टी बोलले, 2 वाक्य बोलल्यानंतर मी 3रं वाक्य विचारलं, अरे तुझा मित्र कुठे? का बरं? लगेच मला तो कधीचा 2012-13 या शैक्षणिक वर्षामध्ये असताना तो मित्र का आठवला? कारण ते दोघं एकाच बेंचवर बसायचे, रोज बरोबर यायचे, एकाच रूमवर, एकाच परीक्षेत दोघांचंही सिलेक्शन झालं होतं. एकाच परीक्षेमध्ये दोघांचं सिलेक्शन झालं होतं. अशा अनेक विद्यार्थी मला आठवतात. ज्ञानेश्वर चौधरी शिपाई बनण्यासाठी आलेला मुलगा 12 क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट काढून तो आज क्लास 1च्या परीक्षेवर आहे आणि ते पोस्टवर आहे आणि त्याच्या जोडीदार त्याच्या बेंचवर बसणारा ज्ञानेश्वर चौधरी मला आठवला की कालिदास ढाकणे आठवलाच पाहिजे. याला म्हणायचं सानिध्याचा नियम. एखादा हिरो आठवला की तुम्हाला त्या हिरोनं अनेकदा त्याच हिरोईन बरोबर काम केलेलं असेल तर ती हिरोईन तुम्हाला आठवण. सानिध्याचा नियम जवळ.
जवळजवळ असे अनेक शब्द सुद्धा आहेत. तुम्हाला आई म्हटलं की बाबा आठवतील, आई म्हटलं की बाबा, बरोबर आहे की नाही? तर अशा रीतीनं आई बाबा कितीतरी खडू आहे की तुम्हाला फळं आठवायला पाहिजे. सानिध्य आहे, वेगवेगळे येते, पण तरी का आठवतंय? कारण कायम बरोबर दिसलेले आहेत, कायम त्यांचा अनुभव तुम्ही बरोबरीने घेतलाय म्हणून आठवत आहे. बरोबर झालं. सानिध्याचा नियम पाहिला. त्याच्यानंतर दुसरा आहे साधर्म्याचा, सारखेपणा. सारखेपणा मग पहा, अशी ही सगळं अनुभवत असताना बाह्य उद्दीपकांच्या घाटामध्ये आपण सहज म्हणू, इकडे याला काय म्हणायचं, रेषा किरण म्हणा, काहीतरी म्हणतात. ह्या दोन्हींचं वर्गीकरण तुम्ही वेगळं कराल का बरं? कारण हे दोन सारखे. या दोन्हींचं वर्गीकरण तुम्ही वेगळं कराल. परत ती म्हणाल हे 3 शून्य आहेत आणि जो 2 चौकोन आहेत 2, अशा रीतीने वर्गीकरण का? सारखं आहे. आमच्या सोलापूर रोडनी जात असताना लोक म्हणतात फार ट्रक आहेत, लाल होती, पिवळी होती, काळी होती, निळी होती, तरी बी का? कारण त्यांचा सर्वसाधारण आकार सारखा आहे. साधर्म्याचा नेम, सिमिलॅरिटी. आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला अशा रीतीनं साहचर्य, अनेक वस्तू, अनेक घटना, अनेक व्यक्तींबद्दल हा अनुभव अनुभवायला येतो. साधर्म्याचा, सारखेपणाचा नियम. मग या सारखेपणाच्या नियमामध्ये तुम्हाला सहज एखाद्या चित्रपटाचा विषय निघाला, खान, आमिर खान म्हटलं सलमान खान आठवेल, सैफ अली खान आठवेल, शाहरुख खान आठवेल का? नावासारखेपणा, खान फॅमिली, नाव सारखेपणामुळे तुम्हाला अशा अनेक गोष्टी आठवत. काल मला एका विद्यार्थ्यानं टी परीक्षेला पास झाल्यानंतर सहज भेटायला आले आणि येलो शर्ट घेऊन आले होते. येलो शर्ट, प्रेझेंट येलो शर्ट. आता मला नाही माहिती काय, पण येलो शर्ट आणल्यानंतर सहज विषय निघाला आणि माझ्याबरोबर असणारा दुसरा मित्र म्हणला, अरे अशाच पद्धतीचा येलो शर्ट माझ्याकडे आहे, मी तो 5,000 रुपयाला घेतला होता आणि हा तुम्हाला 9,000 रुपयाला कसं काय मिळाला? कशामुळे? त्याला तर 100 शर्ट असतील, पण तोच का आठवला? सारख्या रंगाचा येलो, साधर्म्याचा नेम त्याला आठवला. बरोबर आहे की नाही? एखादा अंध विद्यार्थी भेटला. अंध विद्यार्थी भेटल्यानंतर त्याच्याशी बोलताना मला अजून एक अंध विद्यार्थी का आठवतोय? कारण त्यांच्यामध्ये ते सिमिलर आहे. अशा रीतीने अनेक शब्द, म्हणून तर शिकवत असताना समानार्थी शब्द शिकवा, अध्ययन अध्यापनामध्ये समानार्थी शब्द शिकवा असा आग्रह असतो. साधर्म्याचा नियम झाला. अनेक गोष्टींचं उदाहरण. आता त्याच्यानंतर विरोधार्थी पण शब्द शिकवा लागतात ना, विरोधार्थी शब्द. मग एक मुलगा आपल्या आईवडिलांना, तुम्ही काय केलं माझ्यासाठी? लग्न करून दिलं, ती बी काळी बायको, आणि ते बघा लहान्याला किती मजा येते त्याची. का बरं? थोरला म्हणतोय मला काळी बायको करून दिली, तर धाकट्याला काही शासन गोरी. काळा म्हटलं की गोरा आठवतं, काळी म्हटलं की गोरी. बस, काळी बायको नको, मग कशी गोरी पाहिजे? तुझा कलर बघ, ढेकळा टाकला तर ओळखू आहे ना, आणि तुला गोरी कायला पाहिजे? तर अशा रीतीनं काळा गोरा, कमी जास्त, लहान मोठा, गरीब श्रीमंत. गरीब म्हटलं श्रीमंत आठवतं, गरीब म्हटलं की असं नाही की बा काहीतरी त्याच्या असं काहीतरी मध्यम, तसं नाही. विरोध हा एक नियम आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट, आयात निर्यात, बरोबर आहे, फायदा तोटा. तर या सगळ्या गोष्टी, हुशार, मठ्ठ अशी शब्द आपल्याला का आठवतात? तर ते एक साहचर्य विरोधाचा नियम. हे 3 महत्वाचे साहचर्याचे नियम आहेत. पण अजून 4 पुढचा पी आहे. प्राथमिकतेचा, सर्वात अगोदर शाळेचा पहिला दिवस, पहिलं प्रेम. आठवायचं नाही, मोक्कार हाणला होता. पहिलं प्रेम म्हणजे काय? माफ आहे का काय? ते विसरता कामा नये. शाळेचा पहिला दिवस, नोकरीचा पहिला दिवस, प्रेमाचा पहिला दिवस, वाटोळ्याचा पहिला दिवस. लग्न नाही म्हणायचं, पण जनरल सांगतो, पहिलं काही बी आठवतं. प्राथमिकतेचा नियम. मग तुम्हाला प्रेम प्रकरण असं म्हटलं की पहिल्यांदा आठवणारे साहचर्य. एखाद्या गॅदरिंगला गेले, गॅदरिंग स्नेहसंमेलनाचं सध्या जोरात वार आहे, आणि तिथं मग पहिला डान्स तुम्हाला आठवणार, दुसरा, तिसरा, चौथा, 15, 16 काय लक्षात नाही. एखाद्या स्पर्धेला गेलेले तर तुम्हाला प्रथम आलेला विद्यार्थी, प्रथम आलेला संघ आठवणार आहे, दुसरा उपविजेत्यांमधले, हे यांचा हिशोब नाही. वर्गामध्ये पहिला येणारा सर्वात हुशार तो आठवत असतो गुरुजींना. प्राथमिकतेचा तो नियम आहे. पुढे
आता आधुनिकतेचा नियम, त्याला दुसरा म्हणतात नवीनतेचा नियम. नवीनतेचा नियम पहा, सकाळी एक लेक्चर रेकॉर्ड केलं, साऊंडचा काहीतरी प्रॉब्लेम होता, ते आवाजच नाही आला. परत रेकॉर्ड केलं तरी साऊंडचा प्रॉब्लेम क्लिअर झाला नाही. तिसऱ्यांदा रेकॉर्ड करतोय बघा. पण जिद्द आपली अशी की नाही, मी थांबणारा नाही, मी थांबणारा नाही, शेवटच्या श्वासापर्यंत चालणारा, लढणारा आणि प्रगतीसाठी, विकासासाठी फक्त माझ्याच नाही तर माझ्या संपूर्ण देशाच्या, संपूर्ण प्राणी मात्रांसाठी मला काय करता येईल. खरं तर शिक्षकाचं हेच काम आहे आणि ते काम करण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करत आहे. साहचर्याचा 5व्या क्रमांकाचा नियम आहे आधुनिकतेचा नियम. आता तुम्ही 1760 डान्स गॅदरिंग मध्ये पाहिले, पण शेवटचा तुम्हाला आठवतोय? आत्ता अलीकडे घेतलेला जो नवीन आत्ता घेतलेला ड्रेस, नवीन घेतलेला अनुभव तुम्हाला आठवतो? तो एक साहचर्याचा नियम आहे, आधुनिकतेचा नियम. ओके, 6व्या क्रमांकाचा नियम वारंवारितेचा, सातत्यानं रिव्हिजन. जो अनुभव तुम्ही सातत्यानं कायम घेताय तो तुम्हाला जास्त आठवणार. नुसतं आपल्या भारत देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये नुसतं म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की, लगेच मुखातून जय येणार. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुम्हाला लगेच त्यांचे किल्ले, त्यांच्या लढाया, त्यांचं कार्य, हे सगळं डोळ्यासमोर शिवनेरी किल्ला आठवणार, तोरणा पहिला जिंकलेला किल्ला आठवणार, राजगड आठवणार, रायगड आठवणार, अशा अनेक गोष्टी आठवणार. साहचर्य का? तर तो तुम्ही सातत्यानं ऐकले, सातत्यानं अनुभवले, सातत्यानं वाचले. मग जे असे अनेक अनुभव तुम्ही वारंवार घेतात ते आठवतात. तुम्हाला महाराणा प्रताप म्हटलं की हळदी घाटची लढाई तुम्ही जर सराव केलेला असेल, वाचलेला असेल, आठवत असेल तर आठवायलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा वारंवारितेचा नियम आहे. ज्या वारंवार घेतलेले नियम, त्यांच्या अनुभव जे आहेत त्यांचं साहचर्य निर्माण होतं. आता प्रबलतेचा नियम. प्रबलतेचा नियम म्हणजे काय? की तुमचा अनुभव किती तीव्र आहे याला महत्व आहे. किती तीव्र आहे. काही अनुभव असे काळजात शिरून बसलेले आहे. 1760 लग्नाला गेले, याच्या गेले, त्याच्या गेले, तिच्या लग्नाला, याच्या लग्नाला, पण हे लग्न आठवत नाही बाकीच्या. मग तेच लग्न आठवतंय, तेच लग्न आठवतंय ज्या लग्नात तिची आणि माझी ओळख झाली. इथं तो अनुभव आहे. हा, ज्यानं वाटोळ्याची सुरुवात झाली. हा, तर अनुभव किती तीव्र आहे. मोठा ठोय फटाकडा वाजला, तोच फटाकडा, नुसता फटाकडा म्हटलं तुम्हाला कोणचा फुर फुस ठुस त्याला नाही व्हॅल्यू. ठोय मोठा बार झालाय, प्रबल मोठा अनुभव किती तीव्र आहे, त्याचं साहचर्य निर्माण होतं. त्याचं साहचर्य, फटाकडा म्हटलं की कोणतं बी नाही. हा, तर अशा रीतीनं जो अनुभव तुम्ही तीव्रतेने घेतलेला आहे, कुठल्याही प्रकारचा, रंगाचा अनुभव असेल, आवाजाचा अनुभव असेल, कुठलाही असेल, तर जेवढा तीव्र तेवढा साहचर्यतेचा प्रमाण जे आहे जास्त आहे. अशा रीतीनं प्रबलतेचा नियम जो आहे तो प्रबलतेचा नियम. आणि अशा सगळ्या घटकांची तयारी करायची असेल तर तुम्हाला आपलं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे पुस्तक आहे. या पुस्तकाची 9वी आवृत्ती तुम्ही घरपोच मागू शकता, ज्यामध्ये सर्व घटकांच्या नोट्स आहेत. प्रत्येक घटकावर उत्तरासह प्रश्न आहेत. आत्तापर्यंतच्या टीईटीचे सर्व उत्तरासह प्रश्न आहेत. अभियोग्यता परीक्षेचे उत्तरासह प्रश्न आहेत. नव्या टॉपिकवर, नव्या संकल्पनावर 100 टेस्ट उत्तरासह त्यामध्ये दिलेल्या आहेत. सर्व प्रकारच्या सीटीटी, टीईटी, सगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमांचा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा समावेश याच्यामध्ये. आणि म्हणून हे जर पुस्तक तुम्हाला ऑनलाईन घरपोच मागवायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरला व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे मेसेज करा. खरं तर हे पुस्तक 450 रुपयाचं आहे. पोस्टल चार्ज 65 रुपये, असे 515 रुपये लागतात. परंतु मी ऑल ओव्हर इंडियामध्ये घरपोच 400 रुपयामध्ये हे पुस्तक पोच करत असतो, देत असतो. ज्यांना बुक करायचे आजच मागून घ्या. त्याचबरोबर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र सगळ्यात जास्त कन्फ्युजन ज्याच्यामध्ये होतं, पात्र अपात्र ठरवणारा टीईटी सीटीटीतला विषय. आणि या विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल तर तुम्हाला नव्यानं हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा लाईव्ह लेक्चरचा, रेकॉर्डेड लेक्चरचा 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्टचा हा कोर्स जो आहे तो कोर्स सुरू झालेला आहे. ज्ञानाकलन उपयोजन सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी. म्हणून आजच जॉईन करा. प्ले स्टोअरला जायचं, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्यामधून हा कोर्स जॉईन करायचा. या कोर्सची किंमत खरं तर 999 आहे. मात्र 26 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत 50% डिस्काउंट आहे. म्हणून आत्ताच्या आत्ता जॉईन करायचं आहे.
केंद्र प्रमुखचा आठवडाभराचा रिव्हिजन सराव लेक्चर सुरू होत आहेत. ज्यांना TET पेपर एक द्यायचा आहे, जूनचा असेल, CTETचा असेल, नव्यानं कोर्स सुरू झालेला आहे सर्व विषयांचा, तुम्ही जॉईन करू शकता. दिग्गज मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी गणित विज्ञानाचा सर्व विषयांचा सुरू आहे. पेपर 2 सामाजिक शास्त्राचा सुरू आहे. स्वतंत्र गणित बुद्धिमत्ता घेऊ शकता, स्वतंत्र मराठी तुम्ही घेऊ शकता, पाहिजे तो कोर्स घेऊ शकता. आणि हां, पारदर्शक शिक्षक भरती आणि तुमच्या तयारीसाठी आपली ही टीम, आपली अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे. या चॅनलला अशा पद्धतीनं सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात, परीक्षा परिषदेच्या विरोधात आपण लढत राहणार आहोत, तुम्हाला अपडेट देत राहणार आहोत आणि तुमची तयारी करून राहणार आहोत. म्हणून चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांपर्यंत हे लेक्चर पाठवा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आम्ही सर्वजण एकवटून एकत्र आहोत. पारदर्शक शिक्षक भरतीसाठी कटिबद्ध आहोत. याच विश्वासासह आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.